नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण MCR ॲडमिशन प्रोसेसबद्दल सेकंड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर VNMKV परभणी विद्यापीठामध्ये प्रेफरन्स कसा द्यायचा त्याबद्दल आज आपण डिटेल बघणार आहोत. VNMKV परभणी आणि त्याचे जे संलग्न कॉलेजेस असतील, बदनापूर वगैरे असेल, त्यांचा प्रेफरन्स कसा द्यायचा त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा काही गोष्टी क्लिअर करूया आपण. परभणी जे असेल हे सेकंड प्रेफरन्स द्यायचा युनिव्हर्सिटीला. पहिला तुम्ही MPKV युनिव्हर्सिटीला प्रेफरन्स दिलेला आहे. पाठीमागचा व्हिडिओ आपण त्यावरती डिटेल बनवलेला आहे. तो प्रेफरन्स 1 दिला की त्यानंतर सेकंड प्रेफरन्स आपण VNMKV परभणीला द्यायचा. आणि हे जे व्हिडिओ जे बनवतो आपण, याला कॉम्पिटिटिव्हचा बेस आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह स्टडी तुम्हाला करता येईल का, त्या अनुषंगाने हे सर्व व्हिडिओ आपण इथं बनवत आहोत. तर ते एक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता परभणीच्या अंडर पहिलं जे डिपार्टमेंट असेल ते आपल्याला GPB निवडायचं आहे, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. पहिलं जे डिपार्टमेंट आपण पाहिलेलं आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, हा प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे जे कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करतात, ज्यांना जास्त डिपार्टमेंटचा विचार करायचा नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पहिला प्रेफरन्स बघूया. आणि ज्यांना काहीतरी पुढे जाऊन अकॅडमिक्स करायचं आहे त्यांच्यासाठी यानंतरचा प्रेफरन्स मी सांगेन. पहिल्यांदा बघा, आपल्याला जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हा प्रेफरन्स दिल्यानंतर सेकंड प्रेफरन्स हा ॲग्रोनॉमी द्यायचा आहे VNMKV मेन कॅम्पसमध्ये परभणीला. त्यानंतर ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी प्रेफरन्स द्यायचा. त्यानंतर तुम्ही प्लांट पॅथॉलॉजी द्यायचा आहे. आणि नंतर सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. आता हे जे तुम्हाला 4-5 डिपार्टमेंट मी सांगितले, हे तुम्ही प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह पण करता येईल, प्लस अकॅडमिक्स पण या ठिकाणी करता येईल. भविष्यात तुम्हाला ARS असेल किंवा नेट वगैरे त्याची तयारी करता येईल. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काय जे वेकन्सीज असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. म्हणून पहिल्यांदा निवडताना हे पहिले मेजर डिपार्टमेंट निवडायचे आहे. नंतर तुम्ही सीड टेक्नॉलॉजी असेल, प्लांट फिजिओलॉजी असेल, एक्सटेन्शन एज्युकेशन असेल, हे डिपार्टमेंट निवडायचे आहेत. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही सब कॅम्पसपेक्षा तुम्ही मेन कॅम्पसला कधीही प्रेफर करणं गरजेचं आहे. कारण का, तिथं जी लायब्ररी फॅसिलिटी असेल, लायब्ररी फॅसिलिटी म्हणतो आपण, किंवा प्लस हॉस्टेल असेल किंवा इतर कोणती फॅसिलिटी असेल, ह्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला मेन कॅम्पसला जास्त प्रमाणात अवेलेबल होतात. म्हणून सब कॅम्पसपेक्षा मेन कॅम्पसला जास्त प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर मायनरमध्ये जर आपण डिपार्टमेंट पाहिले, त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सुद्धा आहे, ते डिपार्टमेंट आपल्याला टाकायचं आहे. नंतर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी, जे की पुणे आणि परभणी या 2च ठिकाणी आहे, ते तुम्हाला डिपार्टमेंट इथं चूज करायचं आहे. त्यानंतर ॲनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, एवढे जे डिपार्टमेंट आहे ते ॲग्रिकल्चरच्या अंडर येतात. साधारणतः हे 12 डिपार्टमेंट तुम्ही जर ॲग्रिकल्चरची CET दिली असेल, ॲग्रीची CET, तर त्याच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट एवढे येतात. मग आता जर तुम्ही हॉर्टी CET दिली असेल तर फ्रूट सायन्स टाकणं गरजेचं आहे, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग. तर इतकेसे डिपार्टमेंट तुम्हाला निवडावे लागतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर समजा कोणी फूड टेक्नॉलॉजी हा डिपार्टमेंट जर प्रेफर करणार असेल किंवा त्याची CET जर दिली असेल, तर मग फूड टेक्नॉलॉजी, नंतर होम सायन्स एक आहे MSc, फक्त ते तुम्हाला परभणीमध्येच पाहायला भेटेल. तर इत्यादी जे आहेत 17 जवळपास MSc आपल्याला परभणी मेन कॅम्पसला करता येते, लक्षात ठेवा. तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करायचा असेल तर ही तुम्हाला मी प्रेफरन्स सांगितलेला आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला डिपार्टमेंट करायचं असेल, डिपार्टमेंटच फक्त स्टडी करायचं असेल, अकॅडमिक्स करायचं असेल, तर पहिले 5 डिपार्टमेंट तुम्ही टाका. नंतर सेम बदनापूरला मेजर डिपार्टमेंट आणि नंतर लातूरला मेजर डिपार्टमेंट, लक्षात ठेवा. कारण जर अकॅडमिक्स करणार असेल तर मायनर डिपार्टमेंटपेक्षा मेजर डिपार्टमेंट कधीही चांगलं. ओके, तर आपण नेक्स्ट कॉलेजचा विचार करूया. आता इथं तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की लायब्ररी एकदम चांगली आहे, लक्षात ठेवा. एकदम लायब्ररीची चांगली फॅसिलिटी आहे. त्याचबरोबर हॉस्टेलची फॅसिलिटी मुले आणि मुलांसाठी दोघांसाठी पण आहे या ठिकाणी चांगली फॅसिलिटी. त्याचबरोबर तुम्हाला बाकी काही झेरॉक्स असेल किंवा बाकी सर्व फॅसिलिटी परभणी कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. ही महत्वाची बाब आहे. त्यानंतर आपण बदनापूर कॉलेजचा विचार करूया, जे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या अंतरावरती आहे. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, तिथे पहिलं डिपार्टमेंट चूज करा तुम्ही. सेकंड वन ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट, नंतर असेल प्लांट पॅथॉलॉजी, नंतर सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, आणि शेवटी एंटॉमॉलॉजी, लक्षात ठेवा. एंटॉमॉलॉजी डिपार्टमेंट हे जरी मेजर असलं तरी तुम्हाला
ते ॲग्रिकल्चरमध्ये शेवटी ठेवायचं आहे. आलं लक्षात? पहिलं तुम्ही जीपीबी निवडणार, नंतर ॲग्रोनॉमी, नंतर प्लांट पॅथॉलॉजी, नंतर सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी. त्यानंतर आहे फ्रूट सायन्स. जर तुम्ही समजा याची सीईटी दिली असेल हॉर्टिकल्चरची तर तुम्ही फ्रूट सायन्स निवडू शकता. इतकेच फक्त तिथं ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत बदनापूरला. तर आता बघा इथं मिळालेल्या माहितीनुसार इंटेक कॅपॅसिटी कमी असल्यामुळं तिथं हॉस्टेलची सुविधा नाहीये, लक्षात ठेवा. हॉस्टेल हे तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला दिलं जाणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे. सेकंड इयर पासून तुम्हाला डायरेक्ट हॉस्टेलची सुविधा उपलब्ध होईल. तर बऱ्यापैकी इथले विद्यार्थी जे आहेत ना, छत्रपती संभाजीनगरला बऱ्यापैकी जे क्लासेस असतील किंवा लायब्ररी असेल किंवा बाकी साऱ्या सोयी आहेत तिथे जाऊन अभ्यास करत असतात. तर तुम्हाला ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला एमएससी प्लस ते पण करता येईल. शनिवार रविवारी वगैरे सुद्धा वेळ भेटतो तुम्हाला तिथं. ओके, तर लायब्ररी सुद्धा आहे तिथं. तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा नक्कीच घेता येतो. हे सगळं कॉम्पिटेटिव्हचा जो स्टडी करणार आहे विद्यार्थी त्यांचा बेस धरून आपण हे सांगत आहोत, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लातूर कॉलेज, जे शेवटचं कॉलेज म्हणतो आपण, ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर, लक्षात ठेवा. आता जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग जीपीबी लातूरला जर तुम्ही प्रेफरन्स दिला तर वेल अँड गुड, चांगलंच आहे तिथं. नंतर ॲग्रोनॉमी असेल, नंतर प्लांट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. ज्यांना अकॅडमिक्स करायचं आहे, बघा परत तेच सांगतोय तुम्हाला, ज्यांना अकॅडमिक्स करायचं आहे त्यांनी परभणीचा जो मेन कॅम्पस असेल, परभणीचा जो मेन कॅम्पस आहे तिथले मेजर डिपार्टमेंट, लक्षात ठेवा, मेजर डिपार्टमेंट. नंतर बदनापूरचे मेजर डिपार्टमेंट आणि नंतर लातूरचे मेजर डिपार्टमेंट. हे व्हीएनएमकेव्हीच्या अंडर एवढे तुम्ही डिपार्टमेंट चूज करणं गरजेचं आहे. सगळे मेजर डिपार्टमेंट, परभणी, बदनापूर, लातूर. जर तुम्हाला अकॅडमिक्स आणि जर प्लॅन बी तुमचा स्ट्रॉंग ठेवायचा असेल, सध्याची जे अनसर्टन्टी म्हणतो आपण, बँकिंग असू दे का कोणत्याही ठिकाणी, जर हे लक्षात ठेवली तर आपल्याला जर प्लॅन बी जर स्ट्रॉंग करायचा असेल तर मेजर डिपार्टमेंट कधीही चूज केलेलं चांगलं राहील. जर समजा तुमचा अकॅडमिक्स वरती जास्त फोकस नसेल, तुम्ही जर कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टिकोनातून जर डिपार्टमेंट चूज करत असाल तर मग पहिल्यांदा परभणीचे सर्व डिपार्टमेंट, बदनापूरचे सर्व डिपार्टमेंट आणि नंतर लातूरचे सर्व डिपार्टमेंट, लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. परत का सांगतोय तुम्हाला, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, मग परत ते मेसेजेस वगैरे करत राहतात. मग काही वेळेच्या अभावी आम्हाला त्यांना रिप्लाय वगैरे देता येत नाही. ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी असतात. एमपीक्यूच्या अंडर पण तोच सिक्वेन्स मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. सर्व पहिल्यांदा मेजर डिपार्टमेंट, जर अकॅडमिक्स तुम्ही ब्रीफ प्लॅन स्ट्रॉंग करणार असेल तर हा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सर्व मेजर टाकायचे, जसं की राहुरीतले मेजर, पुण्यातले मेजर, कोल्हापूर मेजर आणि धुळे मेजर. नंतर मग राहिलेले मायनर, जर तुम्हाला प्लॅन बी स्ट्रॉंग करायचा असेल तर. आणि जर समजा कॉम्पिटेटिव्हचा स्टडी करणार असेल, राहुरीतले सर्व डिपार्टमेंट, काही डिपार्टमेंट तुम्हाला मी सांगितलेले आहे जे वर्कलोड वगैरे लक्षात घेऊन, ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या पाठीमागचा. त्यानंतर मग पुण्यातले सर्व डिपार्टमेंट, त्यामध्ये पण काही अपवादात्मक स्थिती वगळलेली आहे आपण. नंतर कोल्हापूर, तिथे पण सर्व फॅसिलिटी आहे, तुम्हाला फोरम सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे, हॉस्टेलची फॅसिलिटी आहे, सर्व आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नंतर मग धुळेचे डिपार्टमेंट सर्व, लक्षात ठेवा. धुळेमध्ये काही इश्यू नाही, सर्व डिपार्टमेंट तिथले तुम्ही टाकू शकता. तर असा एक सिक्वेन्स असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा, जर कॉम्पिटेटिव्ह स्टडी करणार असाल. आणि जर प्लॅन बी चा विचार केला तर सर्व जे मेजर डिपार्टमेंट असतील ते अगोदर टाकायचे, नंतर उरलेले डिपार्टमेंट. ओके. आणि सर्व चारही युनिव्हर्सिटीचा म्हणजे सर्व युनिव्हर्सिटीच्या इन्फॉर्मेशन बद्दल एक मर्ज इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल, लक्षात ठेवा. हे युनिव्हर्सिटी वाईज सेपरेट सांगतोय. नंतर एक मर्ज इन्फॉर्मेशन जे असेल ते लाईव्ह लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे काळजी नसावी. नंतर आता आपण लातूरचा विचार करतोय, तिथे एक्सटेन्शन एज्युकेशन, ॲनिमल हजबंड्री, डेअरी सायन्स हा मायनरसाठी तुम्ही सिक्वेन्स देणं गरजेचं आहे. कारण हे करत असताना तुम्हाला तिथं कॉम्पिटेटिव्ह स्टडी सुद्धा चांगल्या पद्धतीने हा लातूरला सुद्धा करता येतोय. फ्रूट सायन्स असेल, व्हेजिटेबल सायन्स. आता जे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आहे ते शेवटी ठेवायचं आहे तुम्हाला, आणि बायोटेक्नॉलॉजी, हे दोन डिपार्टमेंट आहे ना, थोडंसं यांचं जे वर्कलोड असेल किंवा बाकी गोष्टीचा जर विचार केला आपण, वेळेचा वगैरे, किंवा जे सब्जेक्ट वगैरे असतील 3+1 वगैरे, अशा गोष्टींचा जर विचार केला आपण, हे डिपार्टमेंट तुम्हाला शेवटी ठेवायचे, लक्षात ठेवा. आलं लक्षात? मग हे बाकी डिपार्टमेंट जे असतील लातूर कॉलेजेसमध्ये हे तुम्हाला चूज करणं गरजेचं आहे. आता लातूरमध्ये पण हॉस्टेल फॅसिलिटी असेल, लायब्ररी फॅसिलिटी चांगली आहे, लक्षात ठेवा तिथली. लातूर कॉलेजेस जे असेल तिथे लायब्ररी फॅसिलिटी वेल अँड गुड आहे, एकदम चांगली आहे. पण जर समजा तिथं यूजी कॉलेज पण असल्यामुळं हॉस्टेलची फॅसिलिटी थोडीशी कमी होती लास्ट इयरला. यावर्षी आता हॉस्टेल वगैरे नवीन बांधण्यात आलेलं आहे, पण देतात की नाही अजून ते शुअर नाही. त्यामुळे तुम्हाला लातूरमध्ये सुद्धा स्टे करावा लागतो, लक्षात ठेवा. त्यामुळं
सेकंड इयर पासून तर हॉस्टेल कंपल्सरी सर्वच कॉलेजेसला देतात, त्यामुळे ते एकदा तुम्ही कन्फर्म करणं गरजेचं आहे, कारण परत शेवटी धांदल उडायला नको, लक्षात ठेवा. तर हे लातूर कॉलेजेसच्या बद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. आता आपण कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर एबीएम चाकूर म्हणतो, जे लातूरच्या पासून अवघ्या काही किलोमीटरवरती तिथं आहे. तर त्यामध्ये एबीएमचे सगळ्यात जास्त जवळपास 35 सीट्स तिथं अवेलेबल आहेत. ज्यांना पीजी करायचीच आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुद्धा ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाहीये. मग त्या ठिकाणी सुद्धा अभ्यासाला थोडाफार वाव आहे, कारण एबीएम म्हटलं की कॉम्पिटिटिव्हला कमी वेळ भेटतो, लक्षात ठेवा. हा एक तितकाच महत्वाचा पॉईंट आहे. एबीएमचा जर आपण विचार केला तर कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेळ हा कमी भेटतो. मग सेम नागपूरच्या अंडर पण आहे, पुण्याच्या अंडर तर आपण बघितलेलंच आहे एबीएम, आणि हे आता आहे चाकूर म्हणजेच व्हीएनएमक्यू परभणीच्या अंडर आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करता येतील. जसे आता आपण पाठीमागच्या एमपीकेव्हीचा जो व्हिडिओ बनवला होता आपण, त्यामध्ये काही क्वेश्चन्स आले, ते क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. व्हीएनएमक्यू परभणीच्या अंतर्गत जे कॉलेजेस येतात त्यामध्ये कव्हर केले. त्यानंतर यामध्ये जर काही अडचणी आल्या तर भविष्यात जो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते पॉईंट्स कव्हर करता येतील, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असू द्या तुमचे, कितीही सिली क्वेश्चन असू द्या, शक्यतो कमेंट बॉक्समध्ये विचारत चला, जेणेकरून बाकीच्यांना पण ते क्लिअर होतील. तर अशा पद्धतीने आज आपण इथं व्हीएनएमक्यू परभणी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जाणून घेतलेली आहे. ओके, थँक्यू.